नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेची सुरुवात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यापासून करतोय. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, आपण चर्चेच्या आधीच्या भागामध्ये जिथपर्यंत येऊन पोहोचलो होतो चर्चेत, त्यात महत्त्वाचा मुद्दा असा उपस्थित झाला होता की राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून मराठ्यांना आरक्षण दिलं जाऊ शकतं, तसे प्रयत्न होत आहेत का, आणि मुळात विद्यमान राज्यातलं सरकार आरक्षण मिळावं यासाठी काही करताय का? हे सगळे मुद्दे राजकीय आहेत. तुम्ही सांगा, कायदेशीर दृष्ट्या एकदा सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण देता येणार नाही असं सांगितल्यानंतर त्याच समाजाला परत त्याच सर्वोच्च न्यायालयाच्याकडून आरक्षण मिळवून देता येऊ शकतं का? मला 2-3 गोष्टी तुम्हाला सांगायच्या की आता जे माझ्यावर पखाड करून बोलायचा प्रयत्न करत होते त्यांचं नाव नरेंद्र पाटील आहे असं मला वाटतंय. आणि नरेंद्र पाटील वयामानाने माणसं थोडी शहाणी होतात. माझं नावच नरेंद्र पाटील आहे. मला माहिती नाही ना तुम्ही कोण आहेत, मला माहिती नाही. तुम्ही कोण आहेत माहिती नाही, ऐकलं तुम्हाला बोलू देता का? तुम्ही बोलता प्रसादजी, त्यांना ती बोलू द्या, नंतर मला उत्तर द्यायचंय. बरं ठीक आहे. माझं नाव घेतलं तर नरेंद्र पाटील माहित नाही, चॅनल वरती आलं. मला माहिती नाही नरेंद्र पाटील कोण आहेत, मला माहिती नाही. बरं ठीक आहे, ठीक आहे. मी बोलू, मला बोलू दे. नरेंद्र पाटला जर संपलं असेल तर मला उत्तर द्यायचंय. ठीक आहे, आपण बोला. सदावर्तेजी बोला. हा, मला एक गोष्ट आपल्या माध्यमातून सांगायची आहे. जे मराठे मागासच ठरले नाहीत त्यांच्या संबंधाने आयोग परत स्थापन होऊ शकतो का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणजे सकाळ संध्याकाळ गरिबी श्रीमंती, जसं मी अगोदर रिपीट केलं ते मी रिपीट करणार नाही. पण आता तुम्हाला सांगतो, नरेंद्र पाटील असं म्हणाले की केंद्राचं सरकार ऑर्डिनन्स काढणार आहे. आरक्षण राज्याच्या उद्धव सरकारने ज्या प्रकारे आरक्षण म्हणजे मागास ठरवू शकले नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि आरक्षण गेलं, ते आरक्षण ऑर्डिनन्सच्या माध्यमातून केंद्रातलं सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून चालत असेल तर ते आणू शकणार नाही. त्याचं कारण स्पष्ट सांगतो. काँग्रेसनी, इंदिरा गांधींनी अशा प्रकारचा प्रयत्न केलेला होता जेव्हा इमर्जन्सीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला होता. आणि शिक्कामोर्तब केल्याच्या नंतर इंदिरा गांधींनी जे आहे सर्वोच्च न्यायालयाचा बाजूला सारायचा प्रयत्न केला. त्यावेळेस इंदिरा गांधींना हार पत्करावी लागली आणि तेही बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशनचा विषय होता. हा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून रिझर्वेशन मायनॉरिटीन राहिलं पाहिजे, मेजॉरिटीन होऊ शकत नाही. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या पुढे केंद्राचं मोदी सरकार जाऊ शकत नाही. आणि तुमच्या त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा मला सांगायचं, त्यांनी हे डर्टी पॉलिटिक्स बंद केलं पाहिजे. रिझर्वेशन मिळणं नव्हे. हा एवढाच मुद्दा आहे. वकील साहेब, तुम्ही कृपया करून हा विषय समजून घ्या. 102 घटना दुरुस्ती ही राज्याला अधिकार आहे. घटना दुरुस्तीच्या संबंधाने सांगितलं एखाद्या वकील आपल्या इंडस्ट्रियल लेबर कोर्टच्या वकिलाला विचारा, तेच सांगतील तुम्हाला. मी सांगायची व्यक्तिगत घेऊ नका. मी सत्य डिबेटचा विषय ना, तो 102वी घटना दुरुस्ती यामध्ये फक्त राज्याला अधिकार आहे का नाही हे स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे ना. राज्याला अधिकार आहे. मी तुम्हाला पॅरेग्राफ वाचून दाखवतो. प्रसादजी, मला 1 मिनिटाचा टाइम द्या, मी पॅरेग्राफ वाचून दाखवतो. आपण पॅरेग्राफ वाचून दाखवा. आपण नरेंद्र पाटील याच संदर्भामध्ये अधिक खुलासा करूनच घेऊ. गुणरत्न सदावर्ते, तुमच्याकडे असलेला परिच्छेद वाचा. Except with regard to identification of SEBC, the state's power to make reservation in favor of a particular communities or caste, the quantum of contempt of reservation, the nature of benefit and kind of reservation, and all other matters falling within ambit of Article 15 and 16 will, however, remain undisturbed. The court clarified. हे राज्य सरकारकडे कायम राहिलेत आणि पुढेही राहतील असं स्पष्टपणे कोर्टाचं निरीक्षण आहे. आणि राज्य मागास आयोग गत जर म्हणजे पाहणी करणार असेल मागासलेपणाची, तर केंद्राकडे गेलं काय? अहो, SC STचं नोटिफिकेशन सुद्धा महामहिम राष्ट्रपतीच करतात. त्यामुळे केवळ तांत्रिक दृष्ट्या राष्ट्रपती महोदय
शिक्कामोर्तब अनुसूचित जाती जमातीचं करतात. काय होतंय तसं माहितीये ओबीसीचं का? आहे, एससीबीसीचं आहे. त्यामुळे नव्यानं काय मला त्यांची ते तरी कॅसेट सांगा. वाजली ना की एक ते मिनिट. थांबतच नाहीये. आता मी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतोय. मी नरेंद्र पाटील, आबासाहेब पाटील आपल्यालाही संधी देतो. दत्तू गव्हाणकर आपल्या सोबत आहेत. दत्तू गव्हाणकर, अतिशय स्पष्टरित्या ज्या पद्धतीनं संविधानात लिहिलेल्या शब्दांच्या आधारे कोणाकडे अधिकार आहे तो विषय अधोरेखित झालेला आहे. इथे थोडासा गोंधळ काय उडालाय, गुणरत्न सदावर्तेंनी दोन गोष्टी मांडल्या. पहिला मुद्दा त्यांचा असा आहे, 102व्या घटना दुरुस्तीच्या अंतर्गत आरक्षण मराठ्यांना देण्याच्यासाठीचा राज्याचा अधिकार अबाधित आहे, हा पहिला मुद्दा त्यांनी मांडला. दुसरा त्यांनी असा मांडला की जो समाज मागास नाही त्याला आरक्षण देता येणार नाही, त्यावरची स्वतंत्र चर्चा करू. 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात राज्याचे अधिकार अबाधित आहेत हे आपल्याला मान्य करता येणार आहे का दत्तू गव्हाणकर? अजिबात मान्य करता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की ह्यामुळे लोकसभा आणि राष्ट्रपती यांना हे अधिकार ट्रान्सफर झालेले आहेत, हे लक्षात घेण्याची गरज आहे. अहो पण मगाशी त्यांनी राज्यघटनेतला तपशील वाचून दाखवला. त्यामध्ये 102वी घटना दुरुस्तीमध्ये तशी तरतूद मोदीजींनी केली. अरे आणि अहो पण त्यांनी तपशील आणि- वाचून आणि- दाखवल्याच्या नंतर पण तुम्ही हे म्हणणार आहात? आणि यामुळे अजिबात नाही आहेत. मी त्याचं ते अशी मान्य तरतूदच करणार नाही. नाहीये. सुप्रीम कोर्टाची साहेब त्यांनी मान्य करणार सुप्रीम नाही मी. कोर्टाचं जे जजमेंट आहे ना ते त्यांनी जरा त्याचा उल्लेख केलाय. प्रत्यक्षामध्ये 102वी घटना दुरुस्तीचं जर तुम्ही कागदपत्र शोधून बघितलं ना त्याच्यामध्ये बिलकुल आहे, ते पब्लिक डोमेन मध्ये आहे. पब्लिक डोमेन मध्ये ते आहे. आणि 102व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभा आणि राष्ट्रपती यांना ते अधिकार प्राप्त झालेले आहेत. राज्याकडे अजिबात अधिकार राहिलेला नाहीये. आणि त्यामुळेच फडणवीसांना माहित होतं, त्याच्या 100 दिवसानंतर त्यांनी इथे आरक्षण लागू केलं आणि आपलेच लोक कोर्टामध्ये पाठवून त्या ठिकाणी आरक्षणाला कशी बाधा येईल नरेंद्र पाटील. संपूर्ण तरतूद त्यांनी केली. नरेंद्र आणि त्या पाटील ठिकाणी उत्तर देत आहेत कोर्टामध्ये त्याचं. हे आरक्षण रद्द झालं. याला जबाबदार हे फडणवीस सरकार आहे आणि मोदी सरकार आहे. नरेंद्र हे पाटील माझं नरेंद्र मत. पाटील उत्तर द्या याचं. हायकोर्टामध्ये साहेब कसं टिकलं मला याचं कोणी उत्तर देणार आहे का? 102वी घटना दुरुस्ती, इंदिरा सानीचं 50% पेक्षा वाढीव आरक्षण, घटनेमध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की 50% वर आरक्षण जाऊ नये. घटनेमध्ये अशी कुठेही तरतूद नाही की 50% वर आरक्षण जाऊ नये. हे इंदिरा सानीच्या निर्णयाप्रमाणे आपण हे 50%चा कॅप लागलेली आहे, हे पहिले लक्षात घ्या. इंदिरा सानीच्या निर्णयाप्रमाणे 50%ची कॅप लागली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये कुठेही 50%च्या वर आरक्षण जाऊ नये असं कधीही कुठेही नमूद नाहीये, कुठेही म्हटलेलं नाहीये. आणि यामध्ये जो गोळ घातलेला आहे तो फडणवीसांनी घातलेला आहे. त्यांनी दिशाभूल केली. एक मिनिट, आता इथे दत्तू गव्हाणकर आपण एक आता वेगळाच मुद्दा उपस्थित केला. त्याच्यामध्ये नरेंद्र पाटलांनी आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न सुरू असतानाच तुम्ही मध्ये बोललात, पण नरेंद्र पाटील जे बोलत होते ते कदाचित लोकांपर्यंत पोहोचलं असेल. त्याच्या अनुषंगानं दत्तू गव्हाणकर तुम्ही बोलत असताना तुम्ही हे नवीनच कुठनं काढलं की 50%चं आरक्षण असूच नये असं बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय? असूच नाही. 50% ही कॅप घटनेमध्ये नाही आहे. किती तुम्ही आरक्षण देऊ शकता? सदावर्तेजी, ही कॅप इंदिरा साहनीच्या कोर्टामधील केसमध्ये लागलेली आहे, हे मी म्हणालो. सदावर्तेजी आपलं निरीक्षण. सदावर्तेजी आपलं निरीक्षण. बघा, दत्तू गव्हाणकर वकील नाही हे तर मला स्पष्ट आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्या वकील टीमनी हे सगळं सुप्रीम कोर्टात बोलून झालं. लक्षात ठेवा, कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळेस आपण इंटरप्रिटेशन करतो त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेट आणत असतो आणि त्या डिबेटचा रेफरन्स घेत असतो. त्या डिबेटच्या रेफरन्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत स्पष्टपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारण्यात आलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जर रिझर्वेशन जर 50% पेक्षा जास्त झालं तर काय होईल? त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट उत्तर दिलं, रिझर्वेशन विल ऑलवेज रिमेन मायनॉरिटी अँड नॉट मेजॉरिटी. हे स्पष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. त्यांनी घटनेमध्ये 50% रिझर्वेशन असावं असं कुठेही म्हटलं नाही. घटनेप्रमाणे हे रिझर्वेशन 50%च्या वर जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही दिशाभूल करू नका. तुम्ही दिशाभूल करू नका. इथे
यांना घटनेमध्ये काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठेही म्हटलेलं नाही की 50% वर जाऊ नये. हे तुमचं मत असेल, तुमचं वैयक्तिक मत असेल, हे चुकीचं आहे, ते दिशाभूल करू नका इथे सर. तुम्ही वकील असाल पण तुम्ही लोकांची दिशाभूल करू शकत नाहीये. तुम्ही जरी वकील असाल तरी घटना तुम्ही जी वाचणार ती आम्ही वाचणार, हे लक्षात घ्या. कुठेही 50%ची कॅप घटनेमध्ये दिलेली नाहीये. 50%ची कॅप इंदिरा साहनीच्या कोर्टाच्या केसमध्ये लागली, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि इथे तुम्ही दिशाभूल करू नका लोकांची. इथे येऊन दिशाभूल करायची नाही. तुम्ही जरी वकील असलात तरी जे सत्य आहे ते सांगा, उगाच दिशाभूल करायचे ते प्रयत्न. एक मिनिट गवाणकर, दत्तू गवाणकर, या सगळ्या गोष्टी दत्तू गवाणकर आपल्याकडून कोर्टात आलेल्या आहेत. आपण तरीही म्हणताय की 50%ची कॅप ही इंदिरा साहनीच्या खटल्यातून आली. अहो पण इंदिरा साहनींनी खटल्याचा निकाल देताना राज्यघटनेचाच आधार केला. इंदिरा साहनींनी स्वतःच्या घरातून कुठल्याही प्रकारे विचार आणले नाहीत. राज्यघटनेची चौकट पाळून इंदिरा साहनी यांनी निकाल दिला. 50%वर आरक्षण थांबवावं हे राज्यघटनेमध्ये कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेलं नाहीये. हे मी पूर्ण शाश्वतीने बोलतोय. आरक्षणाच्या संदर्भातलं बाबासाहेबांचं धोरण स्पष्ट आहे. एक मिनिट नरेंद्र पाटील, आपल्याला या संदर्भात काही मुद्दा मांडायचा असेल तर, अन्यथा ही चर्चा भरकटू नये म्हणून मला पुढच्या मुद्द्याकडे न्यायची. आपण बोला. 50%च्या मुद्द्याच्या संदर्भातली चर्चा आत्ता लागू पडतीये. प्रसादजी, दरवेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापुरुषाचं नाव फक्त मराठा आरक्षणाच्या वेळेला घेतलं जातं. या महापुरुषांनी फार मोठी कामं केलीत. प्रत्यक्षात मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला आरक्षण जाहीर केलं होतं किंवा जे नियमावली केली होती ती किती वर्षासाठी केली होती? कालांतराने आज आपण किती वर्ष पुढे आलेलो. हा जर चर्चेचा विषय असेल ना तर फार वेगळ्या शब्दावर जाईल. ठीक आहे. दरवेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इकडनं तुम्ही फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावरती घेणार, हे त्यांना कळलं पाहिजे की बाबासाहेबांना तुम्ही मर्यादित ठेवताय, तुम्ही चुकीचं करताय. तुम्ही चुकीचं करताय. बघा वकील साहेब तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही चुकीचं करताय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाबद्दल जे काही लिहिलेलं आहे त्याची मर्यादा ठरवली होती. ती मर्यादा कधी संपली? बोला ना मग. तुम्ही बोला ना मग. घाबरतो का आम्ही तुम्हाला? तुम्ही बोलून दाखवा. महाराष्ट्राला करू द्या ना. आम्ही रिस्पेक्ट करतो. राज्यकर्त्यांनी त्याचं एक्सटेन्शन करत बसले त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी, तरी आम्ही कधी काय बोलत नाही. आणि तुम्ही काय पण बोलायचं, बाबासाहेबांना आरक्षणापुरतं घ्यायचं. तुम्ही काही बोलायला नाही, आम्ही ऐकायचं का? आमच्याबद्दल एवढा द्वेषपणा कशाला पाहिजे? काय आम्ही तुमचा घोडा मारला होता का? आमच्या मराठ्यांनी काय तुमचा घोडा मारला होता का? भूमिका नाही. तुम्ही चुकताय. एक लक्षात घ्या, असं नाहीये. आपला मुद्दा विषयाला भरकटू नये. जरी हा मुद्दा असला तरी माझं स्पष्ट म्हणणं आहे 102वी घटना दुरुस्ती अगदी. आणि जर आयोगाचा विषय घेतला तर 102वी घटना दुरुस्ती जरी सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारने फेर याचिका रिजेक्ट झाली असेल तर या संदर्भामध्ये आता केंद्र सरकार काय करेल किंवा तिकडची लॉ मिनिस्ट्री काय करेल हा नंतरचा भाग झाला. ठीक आहे. परत एकदा अरे बस ना बाबा, मी तुम्हाला काय बोललो का? अरे जाऊ दे ना, आम्हाला माहिती आहे तुम्ही लोकांची भूमिका काय, तुमची काय भूमिका आहे मला माहिती आहे. अरे राहू दे रे बाबा, तुझा रेडा दाबना, गप बस जरा 2 मिनिटं थांबा. आता मागासवर्गीय आयोगाचे हे बघा, हे असं बरोबर आहे. आता मागासवर्गीय आयोगाचं जे गायकवाड समिती आहे ते त्यांनी रद्द केले. राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग गठन करून त्याच्या सदस्यांची योग्य सदस्यांची नेमणूक करून जर महाविकास आघाडीबद्दल मराठ्यांना एवढं पुळका असेल ना तर त्यांनी ही प्रोसेस सुरू करावी. माझं स्पष्ट म्हणणं आहे. आता हे आपलं नरेंद्र पाटील आपली भूमिका पोहोचली. मला दत्तू गवाणकरांना बोलतं करण्यापूर्वी एकदा आबासाहेब पाटलांनाही संधी द्यायची आहे. आबासाहेब पाटील, आतापर्यंतची मविया सरकारची भूमिका आणि नरेंद्र मोदी सरकारची भूमिका मराठा आरक्षणाबद्दलची ही समाजात कशा पद्धतीनं पोहोचली? आरक्षण देण्याबाबतीत कुठलं सरकार, कोणता पक्ष यशस्वी ठरला आणि कोण चालढकल करत होतं हे मराठ्यांना कळलं आहे का? नक्कीच तुम्ही एक चांगल्या पद्धतीचा प्रश्न आता विचारला. या आता ज्या काय डिबेट चालू आहे, चर्चा चालू आहे, या चर्चेमध्ये जास्त वरडून बोलणं किंवा मलाच काय जास्त कळतं असा विषय होत नाही. मुद्देसूद चर्चा झाली पाहिजे. समाजातल्या लोकांना कळलं पाहिजे की आपण काय मानतोय काय नाही. परंतु ज्या पद्धतीनं डिबेटला आल्यानंतर हे विषय बाजूला राहतात. याच्यावरती जरा वक्त्यांनी बोलताना थोडं भान ठेवलं पाहिजे. ठीक आहे. आपण नियंत्रित करू. तुम्ही मुद्द्यावर या आजच्या, की मराठा समाजाला हे कळलंय का की त्यांना आरक्षण कुणी दिलं होतं, कोणामुळे मिळालं होतं
आणि आत्ताच्या घडीच्या दोन्ही सरकारांची, केंद्रातल्या मोदी सरकारची आणि राज्यातल्या मविया सरकारची मराठा आरक्षणाबाबत भूमिका काय आहे? समाजाचे प्रतिनिधी म्हणून आपण बोला. मराठा समाजाची जी भूमिका आहे, मागच्या सरकारनं ज्यावेळेला भाजप शिवसेनेचं सरकार होतं, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी त्यावेळेला सर्व पक्षाला सोबत घेऊन त्यावेळेला ठराव मंजूर करून एक मतानं ते मराठा आरक्षण दिलं होतं. हे आरक्षण टिकवण्यासंदर्भामध्ये पुन्हा सुप्रीम कोर्टात ज्यावेळेला विषय झाला त्यावेळेला चारही पक्ष एकत्र येणं गरजेचं होतं. मला सांगा, आता ज्या पद्धतीनं ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला चारही पक्षातले सगळ्या इतर जे बाकीचे सत्तेत नसणारे सुद्धा पक्ष एकत्र केले. लोणावळ्यामध्ये 4 दिवस त्या ठिकाणी बैठक चालली. चारही पक्षाचे सगळे नेते एकत्र आले, अधिकारी एकत्र आले आणि संविधान घटनात्मक दर्जा असलेले जे राज्य मागासवर्गीय आयोग त्यांचे सुद्धा सदस्य त्या बैठकीला उपस्थित राहिले. घटनेने नेमून दिलेले, ज्यांना समतेची शपथ घेतलेले असे मंत्री सुद्धा त्या बैठकीत ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं राज्यामध्ये काम चाललं. आणि मग मराठा समाजाच्या जे चाललंय की भाजपची भूमिका वेगळी, त्या ठिकाणी दोन तीन नेते वेगळं काम करतात, आघाडी सरकारनं कुणाला तरी नेमून दिलं त्यांचं काम वेगळं चाललंय. म्हणजेच या सरकारमध्ये विरोधी पक्षामध्ये एकमत दिसत नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांना तुम्ही एकत्र त्या पद्धतीने भूमिका घेतल्या पाहिजे. आता आघाडी सरकार काय करते, केंद्राकडं हो ना, केंद्राकडं तुमची जबाबदारी काय ते सांगा ना. मला प्रश्न आहे त्या गव्हाणकरांना आता की सगळं कालपासून बघतो अशोकराव चव्हाण पासून सगळे लोक तुमचे, आता केंद्रानं जबाबदारी घ्यावी. केंद्राची जबाबदारी आहे. अहो, 102 घटना दुसऱ्या स्वतःवर त्यांनी ते अंकुश लावलेला आहे. आणि एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीचं सरकार जे आहे ते हमेशा आरक्षणाच्या विरोधात असलेलं सरकार आहे. यांना सर्व आरक्षण संपवायचे आहेत, यांना कोणालाही आरक्षण द्यायचं नाही आहे. ही गोष्ट लक्षात घ्या पहिली. ठीक आहे. मौर्यावर आरोप करण्याच्या पूर्वी ही गोष्ट लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टीला संपूर्णतः सर्वच आरक्षण संपवायची आहे. याच्यावर बोलू. एक मिनिट. गव्हाणकर आत्ताच्या घडीला आबासाहेब पाटलांचा मुद्दा पूर्ण करू द्यात. वेळेची मर्यादा आहे आपल्या प्रत्येकाला. त्याच नंतर नरेंद्र पाटलांनाही आपल्याशी काही बोलायचं आहे. आबासाहेब पाटील, आपला मुद्दा पूर्ण करा. शेवटची 30 सेकंद आहेत. गव्हाणकर, मुद्दा ऐकून घ्या अगोदर, मुद्दा ऐकून घ्या. मला एवढंच सांगायचं राज्यातल्या जनतेला की आता आघाडी सरकारची भूमिका काय आहे ही आपण स्पष्ट करावी. की आता सुप्रीम कोर्टानं रिव्ह्यू पिटिशन फेटाळल्यानंतर तुमची भूमिका काय आहे? तुम्ही समाजावर टाकणार आहे का तुम्ही काय निर्णय घेणार आहे? का समाजाला सांगणार आहे तुम्ही केंद्राकडे जा म्हणून? तुमचे खासदार नाहीत का? तुमचं सरकार नाही का? मला वाटतंय आणि भूमिका घ्या. भाजपाचे जे ज्यांनी फसवणूक केली मराठा समाजाची की त्या ठिकाणी आरक्षण दिलं दाखवून कोर्टामध्ये ते रद्द करायला लावलं स्वतःच्या एका संस्थेमार्फत. हे लक्षात घ्या कशी फसवणूक केली आहे. नरेंद्र पाटील यांना बोलतं करूया. थांबा. व्यवस्थित नरेंद्र पाटील बोलतात. दत्तू गव्हाणकर, आपल्या आक्षेपांच्या संदर्भात नरेंद्र पाटलांचंही उत्तर येत आहे. बोला नरेंद्रजी. आरक्षण टिकवता आलं नाही याचं खापर तुम्ही बीजेपी वरती फोडू शकत नाही. तुमची जबाबदारी तुम्ही आजही पार पाडत नाहीये. मागासवर्गीय आयोग केला, त्याचं अजून काम सुरू नाही. मागासवर्गीय आयोगामध्ये जे सदस्य आहेत ते मराठा द्वेषी आहेत. तुम्ही त्यांची नेमणूक केली, त्याच्यामुळे तुमची प्रत्यक्ष भूमिका काय आहे हे मराठा समाज बघून आहे. आमची काही माणसं तुमच्या हाताला लागली याचा अर्थ असं होत नाही की मराठा शांत आहे. मराठा हा बरोबर इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यामध्ये त्यांच्या मदतीला अधिकचे वकील त्या ठिकाणी मविया सरकारने दिले आणि त्या ठिकाणी तुम्ही कागदपत्र दिले का वेळेवर? तुमच्या वकिलांनी किती वेळा तारीख मागून घेतली? सुप्रीम कोर्टामध्ये तारीख किती वेळा मागून घेतली जरा माहिती घ्या. मला एक सांगा, एकच मिनिट थांबा. नरेंद्रजी, पाटील साहेब एक मिनिट. पाटील साहेब, माझा एक प्रश्न दत्तू गव्हाणकरांना आहे. माझा एक प्रश्न आहे. गव्हाणकर साहेब, आपण हे वारंवार सांगता आहात की 102वी घटना दुरुस्ती झाल्याच्या 100 दिवसांनंतर देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षण दिलं, हे काही बरोबर नाही. पण मला सांगा, जे आरक्षण देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं 102वी घटना दुरुस्ती झाल्याच्या 100 दिवसांनंतर दिलं ते मुंबईत असलेल्या उच्च न्यायालयात मान्य झालं. सर्वोच्च न्यायालयात ते मान्य नाही झालं कारण तुमचे वकीलच अनेकदा सांगत होते की आम्हाला कागदपत्र देत नाहीत. वकील कोण होते?
फडणवीस सरकारने जे दिले तेच वकील होते, आम्ही बदलले नाही. सर्वोच्च न्यायालयात त्यांना बाजू मांडण्याच्यासाठी योग्य ते पाठिंबा सुद्धा दिला गेला नाही, हे अनेकदा समोर आलंय. वकील होते, दुसरे वकील नाही दिले आम्ही. त्या वकिलांना पुरेसं पाठबळ दिलं का? चुकीचा भ्रम नका पसरवू. त्या वकिलांना पुरेसं पाठबळ दिलं का? बिलकुल दिलं गेलेलं. एक मिनिट थांबा, बिलकुल. एकच मिनिट, एक मिनिट. आपण ते म्हणतात ना, हात कंगन को आरसी क्या, पढ़े लिखे को फारसी क्या. आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते आहेत. सदावर्तेजी एक मिनिट, आता माझी विनंती आहे, कुठलाही राजकीय विषय घेऊ नका, मी थेट विचारतो. मवियाचे वकील पूर्ण तयारीनिशी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडू शकत होते का तुमच्या विरोधात? मी तुम्हाला सांगतो स्पष्टपणे, ज्या प्रकारे वकिलांवर तुम्ही टाकत आहात, एक लक्षात घ्या की ते त्या तत्वातच बसणारं आरक्षण नव्हतं. त्यामुळे वकिलांनी किती जरी वरबडे स्वतःचे काढून घेतले असते तरी हाच निकाल येणार होता. हे सगळे पुढारी जरी कोर्टात उभे केले असते, मी तर मागे म्हणलो होतो प्रकाश आंबेडकरांना उभं करून टाका, खासदार संभाजींना उभं करून टाका, सगळ्यांना उभं करून टाका, तरी सुद्धा जे म्हणजे आडातच नाही ते पोहऱ्यात कुठून येईल. स्पष्टपणे आरक्षण हे मागास तत्वामध्ये येतच नव्हतं. सरकारने केली, आपलं मत बरोबर आहे सदावर्तेजी, आपण बरोबर बोललात. याची तजवीज फडणवीस सरकारने केली होती की आरक्षण टिकू नये, मग त्या ठिकाणी वकील काय करणार, आपलं जे मत आपण नरेंद्र पाटील, आपलं उत्तर काय आहे? परंतु याचा दोषी जो आहे ते फडणवीस सरकार आहे. त्यांना माहिती आहे 102 घटना दुरुस्ती झाली, टिकणार नाही, आणि हे टिकणार नाही माहीत असताना त्या ठिकाणी आरक्षण देण्याचा फार्स केला. आणि तो फार्स करताना दुसऱ्या बाजूने आपले लोक कोर्टात पाठवायचे, त्यांना तिथे कोर्टात भांडायला लावायचं. म्हणजे कशा तऱ्हेने सुनियोजित पद्धतीने फडणवीस सरकारने या ठिकाणी मराठा समाजाची फसवणूक केली आपल्याला वेळेची मर्यादा आहे प्रत्येकाला. यांना कसं फसवलेलं आहे लोकांसमोर आलेलं आहे. दत्तू गवाणकर, नरेंद्र पाटील आणि गुणरत्न सदावर्ते, आपल्याला प्रत्येकाला वेळेची मर्यादा आहे. मी 30 सेकंद प्रत्येकालाच देऊ शकतो आता, आणि तेवढाच वेळ आपल्या हातामध्ये उरलेला आहे. मी पटकन सदावर्तेजींना विचारतो. पहिला प्रश्न, गुणरत्नजी आपल्यासाठीचा मुद्दा आहे, 30 सेकंदात कृपया उत्तर द्या. आता मराठा आरक्षणाची लढाई ही पुन्हा एकदा आरक्षण मिळवून देणारी असू शकते का? पटकन 30 सेकंदात. माझं स्पष्ट मत आहे, मराठा रिझर्वेशन मिळणं नव्हे, याच्यावर फक्त पॉलिटिक्स होऊ शकते. त्याचे कारण स्पष्ट आहेत. 2 वेळेस आयोगांनी स्पष्टपणे निरीक्षण नोंदवलेलं आहे. मराठे त्या तत्वात येत नाहीत, आणि गरिबी हटाव हे धोरण रिझर्वेशन तर असू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे केंद्रातल्या मोदी सरकारकडे कोणत्याही प्रकारचा अधिकार प्राप्त नाहीये अशा प्रकारचं राज्यामध्ये आरक्षण देण्याचा आणि SC/ST प्रमाणे नोटिफाय करण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपती महोदयांकडे गेलेले. त्याच्या व्यतिरिक्त प्रोसिजरल आस्पेक्ट सोडला तर कोणताही नाही. किती बोंबाड्या मारल्या तरी हे रिझर्वेशन मिळणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. नरेंद्र पाटील, 30 सेकंदात आपली प्रतिक्रिया. 102वी घटना दुरुस्तीच्या संदर्भामध्ये लवकरच केंद्र सरकार त्याबद्दलचं जे त्याचं म्हणणं आहे ते व्यवस्थितपणे मांडेल. राहिला मुद्दा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती, मराठा आरक्षणाच्या मुद्दे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सदस्याची व्यवस्थितपणे नेमणूक केली पाहिजे, आणि परत एकदा राज्यामध्ये त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली पाहिजे. गरिबी हटाव हा आरक्षणाचा मुद्दा नसेल तर सगळ्यांचंच आरक्षण रद्द करा, मग टेन्शनच संपून जाईल. ठीक आहे. पुढचा मुद्दा, आपला पुढचा वक्तव्य करण्यासाठीचा वेळ सुरू होतोय. आबासाहेब पाटील, आपला. प्रसादजी, आरक्षणाच्या संदर्भामध्ये अनेक वेळा चर्चा झाल्या. आम्हाला फक्त एवढाच विषय आहे की आता गवाणकर आपल्यासोबत आहेत. सरकारच्या वतीनं मराठा आरक्षणाचा पूर्णपणे रद्द झाल्यानंतर आता मराठा समाजाला तुम्ही आरक्षण कुठल्या वर्गातून देणार, कसं देणार, किती दिवसात देणार आहेत, आरक्षणाचा टाइमआउट कधी देणार, कारण जुलै पासून आता ऍडमिशन प्रोसेस चालू होणार आहेत. या बाबतीत सरकारची काय रणनीती आहे? फी माफी विद्यार्थ्यांना देणार आहात का? या सगळ्या प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने राबवणार आहेत? ठीक आहे. फक्त मराठा आरक्षणाच्या संदर्भात वेळ काढूपणाचं धोरण करणार आहे? या बाबतीत आता गवाणकरांनी आम्हाला स्पष्ट ठीक आहे. 30 सेकंद आहेत गवाणकरांसाठी. गवाणकर, आपला वेळ सुरू होतोय. केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने RSSचा अजेंडा न राबवता जर त्यांनी निश्चित केलं की आरक्षण रद्द करायचंच नाही त्यांना, तर निश्चितपणे केंद्र सरकार या आरक्षणावर शिक्कामोर्तब करू शकतं. आणि राहिली बाब जी आहे राज्य सरकारची, तर मविया सरकार हे कटिबद्ध आहे आणि बांधील आहे की मराठा समाजाला संपूर्णपणे आरक्षण मिळालंच पाहिजे. ठीक आहे. वेळेची मर्यादा असल्यानं या चर्चेला आपण इथंच थांबवतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना
जय महाराष्ट्र.